आम्हाला कुठं बाहेर जायचं राहिला का हे पहिलेच येऊन राहते, इले कुठं घेऊन जाणार आहोत आम्ही. तर का म्हणता शिंद्याच्या मित्रांनो, आम्हाला जायचं होतं आज नाश्ता करासाठी, कारण भूक तर लागली होती बहुत. मग नाश्ता होऊ दे म्हणलं थोडंसं. नाश्ता तर करासाठी आलो, पण वरती पाहिल्यावर माहीत झालं काही ते नाश्ता निघणार आहे म्हणलो आता माझा. आता इथं नाश्त्याची वाट पाहत बसलो, आता आणून देते का उद्या आणून देते का. नाश्ता तर झाला, आता आपण चाललो चाय प्यासाठी, कारण ऊन राहिली तरी चालते, पण भाऊ नाश्ता झाल्यावर चाय तर पाहिजे आपल्याला. जिथं चाय प्यासाठी गेलो ते इथं दुकान बंद होते, आता आपल्याला चाय तर पाहिजेच होती. मग आपण गेलो पुन्हा दुसऱ्या दुकानाकडे. चाय तर प्या लागते, कारण चाय पिल्याशिवाय आपल्याला मजा काही येत नाही भाऊ, पहिली गोष्ट. कारण चाय आहे तर आपण आहो. मग आलो भूषण भाऊकर चाय प्यासाठी, पण मला हे नाही समजत आजपर्यंत कधी आले पेपर वाचताना नाही पाहिलं, पण आजच दिसलं मला. मग तेवढ्या त्याला किरण भाऊला म्हणलो चाय पिताय का नाही म्हणे, मग निघ म्हणलं लवकर घरी. गजब बेइज्जती है. चाय पिऊन झाली, आता चाललो आम्ही घरी. कमेंट करून सांगा बरं या शाळेमध्ये कोण आहे ना कोण नाही. तर मी तर येतं 5वी ते 12वी पर्यंत होतो. मग मला येत होते घरून फोन, एवढा वेळ लागते का म्हणे तुला नाश्ता करायसाठी, बाकीचे कामं नाही राहत का म्हणे. तर चला मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.